बट गाईज आय एम सो ग्लॅड तुम्हाला हे सगळे आउटफिट्स आवडले. बिकॉज यू नो व्हॉट, रोची चॉईस आय नो, बट आय वॉज अ लिटल स्केप्टिकल अबाउट यू टू गाईज. बट मला हे माहिती होतं की मी जे काही आणेल तुम्हाला ते आवडणार आहे. थँक्यू. सो गाईज, आउटफिट्स चेक. अजून काही राहिलं नाही का? नाही. अय्या, म्हणजे सगळ्यांसाठी आणलं ना? माझ्यासाठी नाही आणलं का? माझ्यासाठी कुठे आहे? नाही आणलं आई. म्हणजे आई, तुम्हाला काय आवडतं याची मला आयडिया नाहीये म्हणून मी नाही आणलं. अरे पण तू सगळ्यांसाठी आणलंस ना, माझ्या एकटीसाठी नाही आणलंस. म्हणजे का नाही आणलं? म्हणजे आई, जर मी तुमच्यासाठी कुठली गोष्ट आणली असती तर तुम्हाला ती आवडली नसती आणि मला परत एक्सचेंज करायला वेळ नव्हता म्हणून मी नाही आणलं. असं नाही करायला पाहिजे. मुद्दाम केलंस ना असं? आई, मी खरंच मुद्दाम नाही केलं, पण गॉड, ठीक आहे, तुम्हाला वाटत असेल ना की मी मुद्दाम केलं तर तसं समजा, फाईन. बघितलं कशी बोलते? हे असं बोलतात का? अशी कशी वागू शकते रोहनी? अरे तू 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 तुझ्या नवऱ्यासाठी आणलंस, हा? सासऱ्यांसाठी 2-2 आणलेस, सुष्मितेसाठी आणलंस. मग मी तुझी सासू आहे ना, मी हिची. मग माझ्यासाठी आणायला पाहिजे होतं ना. मग सासूसाठी का नाही आणलं? सासूचा काहीतरी पान असतो की नाही? आई, मला माहिती आहे तुम्ही सासू आहात, किती वेळा तेच बोलताय. रोहन, जसं पेराल ना तसंच उगवेल म्हणावं. सांगा कोणीतरी. ऐक ना, जाऊ दे. नाही, आणि तसंही साड्यांची कमी आहे का तुझ्याकडे? नाही ना. हा, पण माझ्याकडे ठिकाणी साड्या असतील ना. मी कुठे नाही म्हणते. सोसायटी मधल्या जेवढ्या बायकांकडे साड्या नसतील ना तेवढ्या माझ्याकडे असतील. पण हिने आणायला पाहिजे होती ना एकतरी. आई, टेल मी वन थिंग ऑनेस्टली. जर मी तुमच्यासाठी काही आणलं असतं तर तुम्ही काही न बोलता ते एक्सेप्ट केलं असतं का? ऑनेस्टली सांगा. अगं, तू आणून तर बघायचं होतंस ना. सॉरी, बट मला माझा इन्सल्ट परत एकदा करून नव्हता घ्यायचा म्हणून नाही आणलं. अच्छा, म्हणून तू माझा इन्सल्ट केला. बघितलं? हा, हे असं वागते बघ रोहन. अशी वागते ही. सासू आहे ना मी हिची. सासू आहे ना मी तुझी. आई, मला माहिती आहे तुम्ही माझ्या सासू आहात. किती वेळा तेच बोलताय आई. त्यांच्या डोक्यामध्ये लख्ख प्रकाश पडावा म्हणून बोलते एवढं सगळं. आई, मग माझ्या डोक्यात प्रकाश पडलाय असं समजा आणि म्हणूनच मी नाही आणलं असं समजा. ओके रोहन, बघतोयस ना तू, मी तुला बोलतीये. तुझ्या जागी दुसरा कोणी असता ना तर पटकन बोलला असता. असं वागतात का माझ्या आईशी? असं नाही वागायचं. नीट वाग म्हणून. अरे सासूचा काही मान असतो की नाही? रोहन, तुझ्या आईला विचार. आधीरानं पार्टी करायचं ठरवल्यापासून तिनं तिला काय सपोर्ट केलाय? हा, मान सन्मान हवाय म्हणे. या सगळ्याला कारणीभूत ती स्वतः आहे. ठीक आहे ना, बोला मलाच बोला. सगळीजण येऊन जाऊन मलाच बोला. मीच वाईट आहे ना. बोला. मी बोलते म्हणून तुम्हाला लोकांना असं वाटतं की मी बोलते. आता मी गप्पा बसणार. मी काही बोलणारच नाहीये. गप्पा बसणार आहे मी. तसं झालं ना तर खूप बरं होईल, पण तसं होणार नाही म्हणा. बरं आधीरा, मी जरा हे चेक करतो. म्हणजे काय, फिट चेक ना? या, फिट चेक. एनिवे, थँक्यू व्हेरी मच. आलो, चेक कर. आई, इकडे बघा. हे बघा, मला खरंच मुद्दाम असं काहीच करायचं नव्हतं. द प्रॉब्लेम इज, मी तुमच्यासाठी काहीही आणलं असतं ना तुम्हाला ते आवडलंच नसतं आणि मग तुम्ही मला काहीतरी बोलला असता. मग आपल्यामध्ये वाद झाले असते आणि हे सगळं व्हायला नको म्हणून मी नाही आणलं तुम्हाला काहीच. आणि बट यू नो व्हॉट, ऍक्च्युली मी काही नाही केलं. मी काही केलं तरी तुम्ही मला बोलताच. हे मला कळलंय आता. सो लेट्स जस्ट चक इट. ओके? आदिरा, मी जाते. हा, थँक्यू फॉर दिस. बाय. वेलकम. मम्मा. ठीक आहे, मी चेक करतो. या, जरा बोलायचं होतं. मला माहिती आहे तुम्हाला कशाविषयी बोलायचं आहे. अहो, महत्वाचं आहे. मला नाही वाटत ते. ठीक आहे, माझा हट्ट समजा, पण 2 मिनिटं ऐकून घ्या. माझी काही रिॲक्शन नसेल, तुम्ही बोला. मी श्वेताशी बोलले. तिला खोदून विचारलं की ती खोटं का बोलली. तेव्हा मला कळलं की ती घाबरली होती कारण तिच्या घरी गुंड पाठवले होते म्हणे.
तुम्ही आता काहीही बोलायला लागलात ना? आता उद्या तुम्ही या सगळ्या प्रकरणाला एक मोठ्या आंतरराष्ट्रीय कटाचं स्वरूप द्यायला सुद्धा कमी करणार नाही. हो नाही, हे बघा, मी ठरवलं होतं की मला यावर काहीच बोलायचं नाहीये, पण तुम्ही ना आता मला बोलायला भाग पाडताय. आता माझा नाईलाज झाला. तुम्हाला काय वाटतं, कुठल्या टोकाला जाताय तुम्ही? अंशुमन हा काही गुंडांमध्ये वावरणारा माणूस आहे? हे बघा, तुम्ही गप्पा बसाव. घरी माणसं काय पाठवली, धमक्या काय दिल्या, तुम्ही काय मनाला येईल ते बोलताय आता. स्वानंदी मॅडम, एक गोष्ट लक्षात घ्या. अंशुमन हा चांगल्या घरात वाढलेला मुलगा आहे, तरुण आहे, त्याला मैत्रिणी असूच शकतात. पण याचा अर्थ आपल्याच ऑफिसमध्ये आपल्याच हाताखाली काम करणाऱ्या एखाद्या मुलीवरती तो जोर जबरदस्ती करेल, तिच्याशी गैरव्यवहार करेल असा होत नाही. श्वेता तुम्हाला काही सांगते आणि लगेच तुम्ही तिच्यावरती विश्वास ठेवता. अंशुमनच्या विरुद्ध लगेच तलवार उपसता. काल परवा तुमची त्या श्वेताशी ओळख झाली असेल, तिच्यावर तुमचा विश्वास आहे, पण अंशुमनवरती विश्वास नाही. कारण मुळात एखादी मुलगी ना स्वतःबद्दल असं काहीतरी खोटं नाही बोलू शकत. आणि ती जेव्हा पोट तिडकीने हे बोलते ना, तेव्हा तिच्या बोलण्यातला खरेपणा कळतो. अहो, दुर्दैवाने आपण अशा समाजातच राहत नाही आहोत की जिथे असं मुलींना कुठलेही अनुभव येणारच नाहीत. कधी वाईट नजरांना तोंड द्यावं लागतं, कधी वाईट स्पर्श अनुभवावे लागतात. आणि ह्या सगळ्याचा संताप, याचा होणारा त्रागा, याची वाटणारी किळस ही सगळी जाणवते, लक्षात येते एक मुलगी जेव्हा दुसऱ्या मुलीशी बोलते तेव्हा. म्हणून मला वाटलं, मग तिने असं का सांगितलं अहो की हे सगळं तुम्ही तिच्या डोक्यात भरवलं म्हणून? तेच तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते. तिला धमक्या दिल्या गेल्या होत्या. परत तेच पास करावं. स्वानंदी मॅडम, तुम्ही ना एकदा कबूल करून टाका स्वतःशी की जो काही तुमचा अजेंडा होता ना, तो सक्सेसफुल झाला नाही. अहो, काही अजेंडा वगैरे काही नव्हता माझा. मी माझ्या आईबाबांची शपथ घेऊन सांगते, मी तिच्याशी बोलले कारण अंशुमन आपल्या घरातला माणूस इन्व्हॉल्ड होता ना या सगळ्यामध्ये, म्हणून मी हात पडले. झालं? मग आता हा विषय संपलाय, सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या. तुम्हाला अंशुमनचा एवढा काय प्रॉब्लेम आहे? अहो. नाही, हे याआधी घडलंय. स्वानंदी मॅडम, माझा धाकटा भाऊ आहे तो. माझ्या डोळ्यात देखत मोठा झालाय, माझ्या डोळ्यात देखत वाढलाय. दिवसातले अनेक तास आम्ही एकत्र असतो, एकत्र जेवतो, एकत्र ऑफिसमध्ये काम करतो. तुमच्या घरी काय पद्धत आहे मला माहित नाही, पण आमच्या घरी एखादी गोष्ट जर घरातल्या एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्याला वाटली तर ती आम्ही एकमेकांसमोर स्पष्टपणे बोलतो, पाठीमागनं कागाळ्या करत नाही. त्यामुळे यानंतर जर तुम्हाला माझ्याबद्दल किंवा अंशुमनबद्दल एखादी गोष्ट सांगावीशी वाटली ना, तर ती डिरेक्टली आमच्याकडे या आणि स्पष्टपणे तोंडावर सांगा. असं पाठीमागनं कोणाचे कान भरत जाऊ नका. ते मी कधीही सहन करणार नाही, हे लक्षात ठेवा.